आपल्याला शरद पवार म्हणतात लक्षात ठेवा, शेळके तुमच्या अर्जावर माझी स्वाक्षरी आहे हेही लक्षात ठेवा। शरद पवार यांनी सुनील शेळकेंवर जोरदार टीका केलेली आहे। कार्यकर्त्यांना दमदाटी केल्यावरून पवारांनी ही टीका केली। आमदारांनी त्याच्या भागाची दमदाटी द्यावी। मला त्यांनी सांगायचे, बाबा रे तू आमदार कोणावर झाला, तुझ्या सगळ्याला इथं फोन आलं होतं, त्यावेळेचा पक्षाचा तुझा अध्यक्ष कोण होता, फॉर्म भरायला खून चिन्ह यासाठी नेत्याची सही जाते, ती सही माझी आहे आणि माझ्या सही आणि तुम्ही आज त्याच पक्षाच्या त्याच विचाराच्या कार्यकर्त्यांनी जे तुम्हाला निवडून आणण्याच्यासाठी रावले, घाम गाळला, आज त्यांना तुम्ही दमदाटी करता। माझी विनंती आहे, एकदा दमदाटी दिली तर वास, पुन्हा असं काही केलं तर शरद पवार म्हणतात त्यांना ते त्यासाठी मी या रस्त्याने कधी जात नाही, पण या रस्त्याने जाण्याची स्थिती कुणी निर्माण केली तर सुरत नाही। साहेबांना निमंत्रित केलं, त्यांनी साहेबांना चुकीच्या पद्धतीने माहिती दिली की साहेब या ठिकाणी आमदार सुनील शेळकेंनी कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना येऊ नये अशा पद्धतीनं दम देण्याचं काम केलं किंवा आपण कार्यक्रमाला जाऊ नका असं देखील सांगितलं आणि साहेबांनी त्या बाबतीत लगेच प्रतिक्रिया दिली। खरं तर आदरणीय साहेब हे आजही आमच्यासाठी श्रद्धेय आहेत, उद्या देखील असतील, परंतु साहेबांनी या बाबतीमध्ये वक्तव्य करताना शहानिशा करणं हे अपेक्षित होतं। त्यांना ज्यांनी कोणी माहिती दिली त्या माहिती देणाऱ्या व्यक्तीनं साहेबांनी एक तर पुरावे द्यावे, नाहीतर साहेबांनी जे वक्तव्य केलं ते माझ्या बाबतीत खोटं केलं हे सुद्धा साहेबांनी सांगितलं पाहिजे किंवा मला माहिती देणाऱ्यांनी चुकीची माहिती दिली। इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या प्रसिद्ध केल्या जातात। आता मधीच एक बातमी आम्ही वाचली की सागर बंगल्यावर रात्री जेवण झालं, काही जेवण झालं नाही, काही नाही, कारण त्या दिवशी मी आणि रात्री देवेंद्र बरोबरच होतो। म्हणजे इतक्या धादांत खोट्या बातम्या पसरवतात। त्यांचे जवळपास 55 वर्षे या ठिकाणी पूर्ण झाले आहेत, तर या स्तराच्या नेत्यांनी एका साध्या आमदाराला अशा प्रकारे जर धमकी दिली असेल तर ती योग्य नाही आहे। मला असं वाटतं की त्यांनी म्हणजे मी काही त्यांना सल्ला देण्यास एवढा मोठा नाही आहे, पण त्यांनी याचा पुनर्विचार करावा। शेवटी ते कुठल्या स्तराला आहेत आणि जर अशा प्रकारे ते आमदारांना धमक्या द्यायला लागले तर मला असं वाटतं कुठेतरी त्यांचा जो स्तर आहे तो खाली येईल आणि मला वाटत नाही की कोणी आमदार अशा प्रकारे त्यांना किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना धमकी देत असेल। मला असं वाटतं की म्हणजे मी काही त्यांचं म्हणणं ऐकलेलं नाही, तुम्ही जे म्हणताय त्याच्या आधारावर मी माझी प्रतिक्रिया देतोय, पण मला हे काही योग्य वाटलेलं नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।